बच्चू कडूंनी आता होम ग्राउंड राखलेला आहे। मोठी बातमी आहे। प्रहारच्या मनीषा नागलिया 125 मतांनी विजयी ठरतात। भाजपच्या कांता अहिर यांचा निसटता पराभव झालाय। भाजपसाठी हा एक धक्का आहे। बच्चू कडूंनी होम ग्राउंड राखलेला आहे। अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये भाजपला हा धक्का आहे। बच्चू कडू यांनी होम ग्राउंड राखण्यात यश मिळवलंय। प्रहारच्या मनीषा सध्या विजयी ठरताना दिसतात। बच्चू कडू यांनी हे होम ग्राउंड राखलेलं आहे। गेल्या काही तासांपासून आपण पाहतोय अत्यंत अटीतटीची ही सगळी निवडणूक झालेली पाहायला मिळते आहे। काही ठिकाणी ही अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळते। 128 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे। शिवसेना 53 ठिकाणी, राष्ट्रवादी 31, त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 9 जागांवर आघाडीवर आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 6, काँग्रेस 37 ठिकाणी आघाडी घेताना दिसते आणि इतर 24 जागांवर आघाडी घेताना दिसते। 288च्या 88 सर्वच ठिकाणचे आता हे कल हाती आलेले आहेत। त्यामुळे आता निकालांमध्ये परावर्तन होत असताना नेमकं कुठे फटका बसतो आहे, कोणाला आघाडी आणि पिछाडी कलांमध्ये होती, त्यामध्ये कोणाच्या नावावर विजयी शिक्कामोर्तब होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच बच्चू कडू यांनी त्यांचं होम ग्राउंड या ठिकाणी राखलेलं आहे। अटीतटीची ही लढत झाली होती। बदलापूरमध्ये पाहतोय आपण भाजप सध्या आघाडीवर आहे। अंबरनाथ नगरपालिकेमध्ये शिवसेनेनं आघाडी घेतल्याचं चित्र आहे। बदलापूर नगरपालिकेमध्ये भाजपनं आघाडी घेतलेली आहे, तर अंबरनाथमध्ये शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। हे सगळे महत्त्वाचे अपडेट्स आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय। सांगलीमध्ये काय चित्र आहे? एकूण 8 जागा आहेत सांगलीमध्ये, त्यापैकी भाजपच्या वाट्याला 2 जात आहेत, शिवसेनेच्या 2, काँग्रेसच्या वाट्याला 1 जागा। तर अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये भाजपसाठी हा मोठा धक्का म्हणावा लागेल। बच्चू कडू यांनी त्यांचं होमग्राऊंड राखलेलं आहे। बच्चू कडू यांच्या पक्षाच्या प्रहारच्या मनीषा या उमेदवार विजयी ठरलेले आहेत। तर कन्नडमध्ये उमेदवारांना समान मतं मिळालेली आहेत। चिठ्ठी काढून आता त्या ठिकाणी विजय ठरवला जाणार आहे। एक मोठी बातमी आहे। चिठ्ठी काढण्याची सध्या प्रक्रिया सुरू झालेली आहे। समान मतं मिळाल्यामुळे आता उमेदवारांना हा सगळा आपण पाहतोय ही पद्धत आता अवलंबली जाणार आहे। चिठ्ठी काढून विजयी उमेदवार घोषित केला जाईल। त्यामुळे आता विजयी उमेदवार कोण ठरणार याकडे देखील आपलं लक्ष असेल। इकडे कृष्णा भीमा विकास आघाडीचे 5 उमेदवार विजयी झालेत। एनसीपीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झालेत। इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार भरत शहा यांचा विजय झालेला आहे। तर इंदापूरमधून ही एक महत्त्वाची बातमी। कणकवलीमधून पुन्हा एकदा एका मोठ्या बातमीकडे आपण जातोय। शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी ठरलेले आहेत। निलेश राणेंच्या रणनीतीचा हा विजय आणि या विजयाची, या सेलिब्रेशनची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। काही वेळापूर्वी आपण प्रतिक्रिया सुद्धा पाहिली होती आणि निलेश राणे या विजय उत्सवामध्ये स्वतः आता सहभागी होताना पाहायला मिळतात। निलेश राणे यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली होती। दिवस रात्र अहोरात्र निलेश राणे या निवडणुकांमध्ये प्रचारामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले। हा जनतेचा विजय आहे। लोकांनी आशीर्वाद दिले। आमच्या सगळ्या सहकार्यांनी सन्माननीय जिल्हा प्रमुख सामंत साहेब असतील, आमचे नेते, मुख्य नेते सन्माननीय शिंदे साहेब असतील, राणे साहेब असतील आणि आमच्या सगळ्या नेत्यांमुळे हा विजय झालेला आहे आणि हा विजय झालेला आहे। आणि म्हणून हा एकट्याचा विजय कधीच नसतो। जनतेने निवडून दिलाय, हा जनतेचा विजय आहे। मालवण निवडणूक पूर्ण महाराष्ट्रात गाजली। तुम्ही एक स्टिंग ऑपरेशन केलं, भाजपने संस्कृती बिघडवली, पैसे वाटपाचे तुम्ही आरोप केले। बघा, आज विजयाचा दिवस आहे। आम्हाला आमच्या विषयांवर आजचा दिवस घालू द्या। तुमचे विषय 25 दिवस झालेले आहेत। आज आम्हाला दिवस द्या। आमच्या दिवसाला आम्हाला जे काही आमच्या कार्यकर्त्यांना धिंगाणा घालायचं आहे, नाचायचं तेवढं करू द्या। पण एक कणकवली मधली ॲपलिंग मोठी आहे। आज भावना अशा आहेत की एका डोळ्यात आनंद आहे आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहे। जरी आम्ही शहर विकास आघाडी म्हणून तिकडे लढलो असलो तरी आमची बीजेपीची तिकडची सीट, नितेश राणेंची ती त्या भागातली ती सीट म्हणजे तो नगरपंचायत, तर मला त्या विषयावर आत्ता सध्या काहीच बोलायचं नाही आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं की आनंद मालवणबद्दल 100% आहे।
पण कणकवलीमध्ये आमची लोक हरली किंवा त्यांचा पराभव झाला हे दुःख देखील आहे. नाही, पण कणकवलीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आम्ही सपोर्ट केला होता पण इन द एंड नाती पण आहेत, नातं आहे आणि संदेश पारकर जिंकले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण जे कोण समोर होते BJPमध्ये मी सातत्याने सांगत होतो ते आमचीच लोकं होती, आमचंच कुटुंब होतं आणि म्हणून कुटुंब एका बाजूला होतं आणि निवडणूक एका बाजूला होती. जे जिंकले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि मालवणमध्ये ज्यांनी आमच्या या विजयामध्ये हातभार लावला, आशीर्वाद दिले, सगळ्या पदाधिकाऱ्यांचे, उमेदवारांचे, मालवणच्या जनतेचे, सन्मान्य शिंदे साहेबांचे, सन्मान्य राणे साहेबांचे, सन्मान्य पालकमंत्री साहेबांचे, सगळ्यांचे, भारतीय जनता पक्षाचे पण सगळ्या जे कोण उमेदवार होते त्यांना सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. निवडणूक आहे, कोणतरी जिंकत असतं, कोणतरी हरत असतं, पण आजची ही निवडणूक जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे, त्या गोष्टीचं समाधान आहे. आता आमच्यावर जबाबदारी वाढली आहे, आता जबाबदारीने काम केलं पाहिजे. आजचा दिवस जरी आनंदाचा असला तरी पुढची 5 वर्ष हे आम्हाला लोकांना रिझल्ट देण्यासाठी आम्हाला उपयोगी आणायचे आहेत आणि त्यासाठी आम्ही खूप मेहनत घेऊ आणि लोकांना जे अभिप्रेत शहर आहे ते शहर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. जिल्हा परिषद काय, जिल्हा परिषद बघा आज फक्त रिझल्ट नगर पंचायतीचा आणि नगर परिषदेचा आलाय. तुम्ही फास्ट फॉरवर्डचं बटन दाबू नका, जेव्हा ती वेळ येईल तेव्हा आपण त्याच्यावर बोलू. विरोधकांना फारसं यश मिळालं नाही, विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला फारसं यश मिळालं नाही. त्यांना मिळणारच नव्हतं कारण का त्यांच्याकडे अजेंडा नव्हता, त्यांच्याकडे विजन नव्हतं. कशासाठी निवडणूक जिंकायची हा त्यांच्याकडे कसलाही विजन किंवा कसलंही त्यांच्याकडे हेच नव्हतं, प्लॅन नव्हता. त्यांचा पराभव हा निश्चित होता. त्यांचे कार्यकर्ते त्यांना सोडून गेले, त्यांच्याकडे नेतृत्वाचा अभाव होता, त्यांच्या आपसामध्ये त्यांची गटबाजी मोठ्या प्रमाणात होती. म्हणून युनिटीमध्ये किंवा एकसंघपणे ती युनिट म्हणून कधीच लढले नाही. एकनाथ शिंदे साहेब स्वतः प्रचाराला आले होते, त्यांची सभा झाली मालवणमध्ये. सन्मान्य शिंदे साहेबांचा फार मोठा वाटा या विजयामध्ये आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली, त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही हे सगळं जिंकलो असं माझं मत आहे. साहेबांना खरोखरच मनापासून आम्ही सगळे शिवसेनेतर्फे आम्ही मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. तर निलेश राणे यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. एकनाथ शिंदे यांचे त्यांनी आभार मानलेले आहेत. एक महत्त्वाची अपडेट, बीड जिल्ह्यातल्या धारूर नगरपालिकेचा निकाल समोर येतोय. राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार तिथे विजयी झालेले आहेत. धारूरमध्ये बाळासाहेब जाधव यांचा विजय झालेला आहे. अजित पवार पक्षाचे उमेदवार बाळासाहेब जाधव त्यांचा तिथं विजय झालेला आपण पाहतोय. तर बीड जिल्ह्यातल्या धारूरमधला हा निकाल समोर आलेला आहे. बीडमध्ये भाजप सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. बीडमध्ये भाजपच्या ज्योती घुमरे यांनी देखील आघाडी घेतलेली आहे. बीडमधले निकाल आहेत. भाजपच्या ज्योती घुमरे 5व्या फेरी अखेर सध्या आघाडीवर आहेत असे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. तर पैठणमध्ये विद्या कावसानकर यांचा विजय झालेला आहे. विद्या कावसानकर 3662 मतांनी तिथे विजयी झालेले आहेत. पैठणमधलं हे चित्र आहे. विद्या कावसानकर यांनी विजय नोंदवलेला आहे. 3662 मतांनी त्यांचा विजय झालेला आहे. आरमोरी नगर परिषदेतून 10 जागांवर भाजप विजयी ठरले. 20 पैकी 10 जागांवर भाजप विजयी झालेला आहे. अर्ध्या जागा या भाजपनं खिशात घातल्यात. रुपेश पुणेकर नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत आणि 20 पैकी 10 जागांवर भाजपनं विजयी मोहर उमटवली आहे. बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंकेंनी धारूरचा हा गड राखलेला आहे. धारूरमध्ये राष्ट्रवादीचे बाळासाहेब जाधव विजयी ठरलेले आहेत आणि आमदार प्रकाश सोळंकेंनी धारूरचा हा गड राखलाय. त्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली होती. तर बीडमधून एक महत्त्वाची अपडेट, सध्या कळमनुरीमध्ये शिवसेनेच्या आश्लेषा चौधरी विजयी ठरलेल्या आहेत. अधिकृत घोषणा होणं अजून बाकी आहे. आश्लेषा चौधरी सध्या विजयी उंबरठ्यावर आहेत आणि अधिकृत घोषणा होणं केवळ बाकी राहिलेलं आहे. काही वेळामध्ये ही अधिकृत घोषणा होऊ शकते. आणि पुन्हा एकदा ग्राफिक्सद्वारे आपण ही सगळी आकडेवारी पाहूया. 288 ठिकाणचे हे सगळे कल आणि काही ठिकाणी आता याचं निकालामध्ये सुद्धा रूपांतर झालेलं आहे आणि यामध्ये 128 ठिकाणी भाजपनं विजय मिळवलेला आहे. शिवसेना 54, राष्ट्रवादी 31, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 8. हा आकडा आता पुन्हा एकदा बदललेला पाहायला मिळतोय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 6, काँग्रेस 35, मनसेला भोपळा फोडता आलेला नाही. इतर आघाड्या 26 ठिकाणी सध्या
विजय होताना पाहायला मिळतात। ग्राफिक्सवर एकदा पुन्हा आपण पाहतोय तर एका बाजूला काय नेमकी जिल्ह्यामधली स्थिती आहे ते आपल्याला पाहायला मिळते। सांगली, पुणे, सोलापूर या ठिकाणचं कसं नेमकं चित्र आहे पश्चिम महाराष्ट्रातले हे एका बाजूला पाहायला मिळतंय, तर विजयी उमेदवार नेमके कोण आहेत हे आपल्याला या विंडोमध्ये आणखी पाहायला मिळते। मुरुडमध्ये आराधना दांडेकर राष्ट्रवादीच्या उमेदवार विजयी झालेत।